चंद्रपूर शहरात सध्या महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या विकास कामांसाठी मुख्य रस्ते खोदले गेले आहेत। यात अमृत टप्पा 2 व कोट्यवधी रुपयांची भूमिगत गटार योजना यांचा समावेश आहे। या आधी शहरातल्या दोन्ही योजना राबविल्या गेल्या आहेत, मात्र त्याचा फायदा कुठेही दिसत नाही। अशा स्थितीत केवळ कंत्राटदारांना फायदा पोहोचविण्यासाठी महापालिका हे प्रकल्प राबवित आहे। या सर्व भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपुरात मावळत्या महापालिकेतील नगरसेवक पप्पू देशमुख यांनी खड्ड्यात बसून गांधी प्रतिमा हातात घेत अनोखे आंदोलन केले। येत्या 48 तासात चंद्रपूर महानगरपालिका भ्रष्टाचाराची चौकशी करा, अन्यथा तीव्र जन आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्ते देशमुख यांनी केला आहे। भूमिगत गटार योजना टाकण्यात आली होती आणि त्यासाठी 5 वर्ष खोदकाम झालं, ज्याच्यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवनावर आरोग्यावर गंभीर परिणाम झाले। पण ती गटार योजना अजूनपर्यंत सुरू झाली नाही। आता नवीन 506 कोटीच्या नवीन भूमिगत गटार योजनेला मंजुरी कशी मिळाली? जुन्या गटार योजनेच्या पाईपवर हे पाईप टाकणार आहे का? 450 कोटीचं अंदाजपत्रक असताना 50 कोटी रुपये जास्तीचे दर वाढवून, कारण की हा मोठ्या नेत्यांच्या मर्जीतला कंत्राटदार असल्यामुळे हे काम देण्यात आलं। 234 कोटीची 24 कोटीची अमृत पाणी पुरवठा योजना 6 महिन्यापहिले पूर्ण झाली आणि 270 कोटीची नवीन पाणी पुरवठा योजनेला पुन्हा मंजुरी देण्यात आली। या 2 भूमिगत गटार योजना आणि अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्ण शहर पुन्हा एकदा खोदण्यात येत आहे। धुळी आणि खड्ड्याने प्रदूषणाने नागरिक त्रस्त आहेत। याच वेळी करोडो रुपयाचे रस्ते फोडण्याची गरज असतानाही ते रस्ते बनवण्यात आले, कंत्राटदाराला लाभ देण्यात आला आणि पुन्हा फोडण्यात येत आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, घोंगड कारभाराची चौकशी झाली पाहिजे। या मागणीसाठी आज गांधीजीच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो। आमचा जिल्हाधिकाऱ्यांना शासनाला 48 तासाचा इशारा आहे। 48 तासात जर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याचं लेखी आश्वासन आम्हाला दिलं नाही तर आम्ही तीव्र जनआंदोलन सुरू करणार।